नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजची तारीख आहे 28 नोव्हेंबर. तर आजपासून 15 निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेले आहेत. सोबतच महिलांकडे हे 2 कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आता जो पहिला निर्णय घेण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे त्याच्याविषयी निर्णय घेण्यात आलेला आहे. आज बघू शकता 28 नोव्हेंबर रोजी आलेल्या माहितीनुसार सर्व महिलांकडे 2 कागदपत्रे असणं गरजेचे आहे. आता हे 2 कागदपत्रे तुम्हाला जमा करायचे आहेत, अन्यथा तुमचा 6वा हप्ता विस्तारित होणार नाही. ज्या महिला 2 कागदपत्रे जमा करतील तर त्यांच्याच खात्यावरती 6वा हप्ता विस्तारित होणार आहे. सोबतच दुसरा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनींना मागचे पैसे मिळाले नसतील अशा सर्व महिलांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. बघा, तुम्हाला जर अर्धवट पैसे मिळाले असतील तर त्यामध्ये 4,500 रुपये असतील किंवा 3,000 रुपये फक्त मिळाले असतील तर तुम्हाला 6वा हप्ता आणि त्याच्यासोबतच मागील सर्व पैसे दिले जाणार आहेत. सोबतच त्याच्याच पुढचा तिसरा निर्णय, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनींना गॅसचे पैसे मिळाले नसतील तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे फॉर्म जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरलेले आहेत अशा बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्यासोबतच जमा केले जाणार आहेत. परंतु यामध्ये एक अट घालण्यात आलेली आहे. सोबतच चौथा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कागदपत्रे आता आवश्यक आहे तरच तुमचा 6वा हप्ता विस्तारित होणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुका असल्यामुळे सरसकट सर्व महिलांना लाभ दिलेला होता, परंतु आतापासून 2 कागदपत्रे ज्या महिलांकडे असतील त्याच महिलांना हे पैसे मिळणार आहे. आता यामध्ये पहिले जे कागदपत्र आहे तर ते कागदपत्र म्हणजे ITR आणि दुसरं कागदपत्र म्हणजे 4 चाकी गाडी नाही. सोबतच जो 5वा निर्णय घेण्यात आलेला आहे तो सुद्धा अत्यंत आनंदी आहे. बघा, 35 लाख महिलांची DBT तयार झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 2,50,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत तर त्यामधील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता विस्तारित होत आहे. रोज फक्त 15 जिल्हे असणार आहेत, कारण ह्याच्यामध्ये DBTनुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. त्याची DBTची कॅपॅसिटी सरासरी रोज 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होऊ शकतात. सोबतच 6वा जो निर्णय आहे तर याच्यामध्ये 2100 रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरला असाल आणि सोबतच इतर सरकारी दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, 6वा हप्तासुद्धा मिळणार नाही. शासन म्हणते तुम्ही दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता, एकतर संजय गांधी निराधार योजना किंवा लाडकी बहीण योजना. जर तुम्हाला 2100 रुपयांपेक्षा जास्त मिळत असेल तर तीच योजना सुरू राहील. आता त्याच्याच पुढचा जो 7वा निर्णय आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पहिल्यांदा प्रमुख 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. बघा, याच्यामध्ये पुणे जिल्हा सांगण्यात आलेला आहे, सोबतच मुंबई आहे, अकोला आहे, वाशिम आहे, बीड आहे, लातूर आहे, सातारा आहे, वर्धा आहे, धुळे आणि जळगाव असे मिळून हे 10 जिल्हे. अजून 5 जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, परंतु व्हिडिओ केव्हा पण शेवटपर्यंत पाहत जावा. घाईगडबडीत पाहिल्यामुळे तुमच्या मनामधील शंका दूर होत नाहीत आणि अपडेटसुद्धा लक्षात येत नाहीत. सोबतच 8वा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो असा निर्णय आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कागदपत्रे कशामुळे आवश्यक होती. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुका सुरू होत्या तर या निवडणुका सुरू असताना काय झालेलं होतं की सरसकट सर्व महिलांना लाभ दिलेला होता. मग त्यांच्याकडे पैसे आहेत, गाड्या आहे, बंगला आहे, या गोष्टी तपासल्या गेलेल्या नव्हत्या, परंतु आतापासून त्या सर्व गोष्टी तपासल्या जाणार आहेत. प्रामुख्याने तुम्ही जर टॅक्स भरत नसाल तर तुम्हाला काहीही अडचण नाही. सोबतच तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल तरी पण तुम्हाला काहीही अडचण नाही. 2 कागदपत्रे ज्यांच्याकडे नसतील तर त्यांना भरपूर अडचण आहे. सोबतच 9वा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये हे बँक खाते आतापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चालणार नाही. बघा, ज्या महिलांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक या बँकेची खाते दिली असतील आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला आपले खाते बदलावे लागणार आहे. आता हे बदलावे कुठे लागणार आहे तर तुम्हाला ते खाते ट्रान्सफर करून पोस्ट खाते करावे लागणार आहे.
सोबतच 10वा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये शासनाला 2 पुरावे द्यावे लागतील, त्यावेळेस इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। सोबतच घरामध्ये कोणीही नोकरीला नाही अशा पद्धतीने सुद्धा तुमच्याकडून कागदपत्रे घेतली जाणार आहेत। आता त्याच्याच पुढचा जो 11वा निर्णय आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आधार लिंक असेल किंवा नसेल तर लवकरात लवकर एक अपडेट करा। बघा, 35 लाख महिलांची डीबीटी तयार झालेली आहे। ही डीबीटी विस्तारित केली जाणार आहे। त्या दरम्यान तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला या महिन्यांचे पैसे पुढे सुद्धा मिळणार नाहीत आणि ते तुमचे पैसे अटकून पडतील। बघा, 35 लाख महिलांची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे। फक्त डीबीटी म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर त्यांनाच हे पैसे येऊन जातील। त्याच्याच पुढचा जो 12वा निर्णय आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुमचं पोस्टामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। बघा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी खाते दिलेलं होतं, कोणतं खातं, पोस्ट खातं दिलेलं होतं, त्या महिलांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे। तर तुम्ही आपल्या बँक खात्याला पॅन कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। त्याच्यावरूनच सरकार तुम्ही जर टॅक्स भरता किंवा नाही हे सुद्धा चेक करणार आहे। त्याच्यामुळे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक करणं गरजेचं आहे। सोबतच 13वा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये 2 बँक खाते ज्यांचे असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। बघा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी वेगळे खाते खोललेले आहे आणि त्याच खात्याशी आपले आधार लिंक असेल तरच तुम्हाला हे पैसे येतील। सोबतच त्या बँक खात्याची KYC झालेली असावी आणि त्याच बँक खात्यासोबत पॅन कार्डसुद्धा लिंक असावे, अन्यथा तुमचे 2 खाते असतील आणि मेन खात्याला आधार लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत। त्याच्याच पुढचा 14वा निर्णय घेण्यात आलेला आहे की अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म। बघा, ज्या महिलांनी अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे। आपले गॅस कनेक्शन HP गॅस कनेक्शन असू द्या किंवा इतर कंपन्यांचे गॅस कनेक्शन असू द्या, परंतु ते गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असेल तरच पैसे येतील। आता शेवटचा निर्णय आहे 15वा निर्णय। आता याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। तर 6वा आणि 7वा हप्ता सोबतच विस्तारित केला जाऊ शकतो अशी सुद्धा अपडेट आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा आणि 7वा हप्ता एकाच दिवशी विस्तारित केला जाऊ शकतो। याच्यामध्ये तुम्हाला 4200 रुपये इतकी रक्कम येऊ शकते। त्यामुळे महिलांनी गॅस कनेक्शन, आधार कार्ड, बँक खाते सर्व एकदम ओकेमध्ये ठेवायचं आहे। त्याच्यामुळे सर्व माहिती दिलेली आहे। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।